स्पोर्ट्स धामणे या संघाला लक्ष मात्र नक्कीच उभं करावं लागेल. सीसाई स्पोर्ट्स रावत्याचा पाडा संघाच्या समोर लक्ष हे किती धाव्यांचं मात्र उभं केलं जाईल, कशा प्रकारचा खेळ पहिल्या इनिंग मध्ये या पहिल्या 3 ओव्हरमध्ये होताना पाहायला मिळेल. प्रत्यक्षात पाहणार आहोत, तत्पूर्वी घेणार होता पण छोटासा डीजे वाला ब्रेक आणि त्यानंतर थेट मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ऍक्शनला मात्र सुरुवात करणार आहोत. टीम दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर टीम पाहिली आपण श्री साई स्पोर्ट्स रावत्याचा पाडा विशाल रावते अँड टीम. एका बाजूने जितेंद्र सालकर अँड टीम, दुसऱ्या बाजूने विशाल रावते अँड टीम. टॉस जिंकला गेला या क्षणाला आणि निवडले गेले ते म्हणजेच गोलंदाजी. चर्चा रंगली जाते आणि चर्चा काय रंगली जाते तर एक चांगलं योगदान आता दिवसभरामध्ये जे दिलंय ते नक्कीच द्यायचं आहे. मध्ये मला ते दिलं आहे तिकडे गेला. विक्रम त्यांच्याकडे देखील नजर असेल खास या मॅच मध्ये. जितेनकडे देखील आपण बघितलं नजर असेल. लाखिवलीचं मैदान आपण बघितलं तर जबरदस्त. आज पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत आहे. मध्ये प्लीज दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोडी बघूया आपण कोण आहे. सागर आहे, भावेश आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सगळ्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि जोडलेले आमचे लाईव्ह टेलिकास्टच्या स्वरूपात प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहतोय मॅच आपण हाय 5 मध्ये सुपर 5 मध्ये जाण्यासाठी महत्त्वपूर्ण एक अटीतटीची लढत. एका बाजूने जयदुर्ग स्पोर्ट्स धामणे आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिले तर फिल्डिंग करणारी टीम श्री साई स्पोर्ट्स रावत्याचा पाडा. श्री साई स्पोर्ट्स रावत्याचा पाडा टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलंय आणि चॅलेंज केलंय की तुम्ही एक मोठं आव्हान उभं करा आणि त्याचा आम्ही पाठलाग करू. चॅलेंज स्वीकारलंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जसं म्हणतायत ना की बंदे हम है उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों की किरण निकली है चारों ओर, इरादे है फौलादे, हिम्मत है हर कदम, आज इस मैदान में इतिहास लिखने चले हैं हम. इतिहास कोण लिहिणार, कोण आज मात्र अंतिम 5 मध्ये या तिसऱ्या दिवसातून प्रवेश मिळवणार. पंचाने दिलेला इशारा. मॅचला होत आहे सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर मनीष गडा. पहिला चेंडू फुलटॉस आहे. इनफिल्डच्या वरून फटका छान खेळलाय. हा फटका चाललाय दन दन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिलाच बॉल आणि चौकार. 4. किस्मत नहीं बदलती, किस्मत बदल सकती है.
किस्मतला बदलण्याचा विचार दर्शवावा लागेल. हो अगदी यष्ट्यांच्या जवळून चेंडू वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून मिळतोय. गोलंदाजाच्या डोक्यावर हात आले कारण की काय झालं ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण बघितलं की हा चेंडू यष्ट्यांच्या काहीच बाजूला निघून गेलाय. तेच प्रमुख कारण पाहिलं आपण. इनर एज विकेट कीपर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतात. पूर्ण अडवण्याचा प्रयत्न तर झालाय. धाव मिळेल तिकडे. टीमची टोटल पोचली जाते 6 या आकड्यावर. सहा धाव फलकावर आपण पाहिलं. हो हो अक्रॉस द लाईन खेळला जातोय. लाईन मिस करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. दोन्ही संघ आपण पाहिले ना तर ही मॅच जिंकण्याच्या पूर्ण तयारीमध्ये असतील. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून हा दिला जातोय. एकने टीमची टोटल 7च्या घरामध्ये जात असताना आपल्याला देखील पाहायला मिळेल. पहिल्या 3 चेंडूमध्ये आलेल्या ज्या 7 धावा मनीष आपण बघितलं तर मनीष गडक ज्यांना आतापर्यंत गोलंदाजीमध्ये सिसाई स्पोर्ट्स रावत्याचा पाडा संघासाठी एक योग्य रीतीने स्पेल हाताळायचा आहे. महत्वपूर्ण हा स्पेल. फुलटॉस बॉल बॅटची कडा विकेट किपरला मात्र आपण बघितला अडवण्यामध्ये कमी पडले परंतु थर्डमॅनचे शतरक्षक चेंडूचा पाठलाग करताना पाहायला मिळाले. पाठलाग केला गेलाय तत्पूर्वी आपण बघितलं तर धावा जोडल्या जातील संघासाठी. पार्टनरशिप योग्य रीतीने करायची आहे आणि या पार्टनरशिपला काय करायचं आहे तर आपल्या संघाला एक सुंदर मोठा छान स्टार्ट कन्वर्ट करून द्यायचा आहे. त्याच्यासाठी भावेश आणि सागर लेफ्ट हँडेड बॅटर त्यांना तर आपण पाहिलंय. नॉन स्ट्राईक एंडकडे सध्या तरी हे ते पाहतोय आपण हे चित्र पाहतोय काय की ते उभे राहिलेत नॉन स्ट्राईक एंडकडे. संघाचं टोटल 9च्या घरामध्ये बिनबाद 9 ही स्थिती तर डोळ्याच्या समोर दिसते. मनीषने थोडंसं नियंत्रण मिळवलं गेलंय एक चौकार पडल्यानंतर. फुलडले इंचा चेंडू पाहिला आपण. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. घेऱ्यातले खेळाडू मात्र पोहोचतात चेंडू पर्यंत. तत्पूर्वी मात्र सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलने मात्र धाव फलक पोहोचला जाते डबल डिजिट मध्ये 10 रन्स म्हणजेच काय सचिन तेंडुलकर सरांच्या जर्सीचा हा आकडा पाहायला मिळाला 10. लागल्या गेल्यात आणि दादाव्यांची सुरुवात आपण पाहिली बिनबाद 10. काय करायचंय तर नक्कीच आता आपण पाहतोय दुसऱ्या बाजूने सिसाई स्पोर्ट्स रावत्याचा पाडा टीम विचार करेल की आपण विरोधी संघांना कसं अडचणीमध्ये आणायचं आहे. विरोधी संघाचा विचार करायचा झाला तर ते अडचणीमध्ये सहजासहज तर येणार नाहीये कारण की त्यांच्याकडे देखील गेम प्लॅनिंग आहे रणनीती आहे. विशाल येतात बॉलिंग ट्रॅकवर. विशाल रावते सिसाई स्पोर्ट्स रावत्याचा पाडा संघाचा हुकमी एक्का मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर. हा बॉल पाहिला अगदी जवळून गेलाय. विकेटच्या जवळून सुंदर चेंडू होता आणि काय झालंय तर फलंदाज तिकडे अडचणीमध्ये आलाय. पहिला फलंदाज जो बाद झालाय आणि परतताना पाहायला मिळेल मिस्टर भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. कडक इथे उपस्थित आहेत आणि त्याने सांगितले की विकेटचे हॅट्रिक्स जर विशाल या खेळाडूने पूर्ण केले
तर 200 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक हे विशालला दिलं साहेब. सध्या तरी आपण बघितलं तरी ते मैदानाच्या आतमध्ये जितेन आलाय. आज दिवस मात्र गाजवलाय जितेनने. मग बॅटिंग असो की बॉलिंग असो, ज्याला म्हणतायत ना दूधधारी तलवार, डबल वार त्याने केलाय. फक्त बॉलिंग बॅटिंग नाही तर क्षेत्ररक्षणामध्ये देखील ते योगदान त्याने दिलंय. तोच या संघाचा हुकमी एक्का, बेस्ट वर्सेस बेस्ट हे कॉन्टेस्ट. हा बॉल बॅटच्या रडार मध्ये जसं म्हटलं जात आहे ना की सगळे विषय पेंडिंगला आणि जितेन आज आहे ट्रेंडिंगला. षटकार 6 धावा. विशालवर हल्ला. मागे या वेळेला आपटून टाकण्याचा प्रयत्न, मागच्या दिशेने खाली क्षेत्र, षटकार चौकार. आतिषबाजी फलंदाजी मध्ये जितेन आणि जितेनच बाला मिळतोय. चौकार. घरामध्ये विशालला मात्र आपण पाहिलं तर काय की जिथे जो खेळाडू बाद झाला ना, भावेश, मी तर म्हणेन एक गेम प्लॅनिंग होती. भावेश बाद झाल्यानंतर जितेनला मैदानाच्या आतमध्ये यायचंच होतं आणि आल्या 2 मोठ्या फटक्याने आपण पाहिलं तर जो कारनामा त्याने केला 6-4 लगावून. पुढील बॉल समोरच्या दिशेने फटका आणि या वेळेला जाळ आणि या जाळ्यामध्ये आलेला मासा मोठा, म्हणजेच बघा राऊंड द विकेट आले आणि फायदा झाला. मिळाले पहिला ओव्हर पिच, त्याच्यावर षटकार. त्यातनं थोडंसं पण बघितलं की बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न केला. तिथे चौकार पडल्यानंतर एक चांगला खेळाडू असतो ना, तो काय करतो सर, आपला ए प्लॅन मात्र फ्लॉप झाला ना, मग प्लॅन बी, आणि तो प्लॅन बी होता. अराउंड द विकेट गेले आणि मोकळ्याप्रमाणे आपण बघितलं की वेट असते ना, एलिव्हेशन नाही करू द्यायचं. एक चांगल्या नियंत्रणामध्ये चेंडू हाताळायचा आणि ते कार्य केलं आणि लॉंग रनला शतरक्षक होते आणि त्यांच्या माध्यमातून मग सुंदर कॅच कलेक्ट केला गेला. जे हवं होतं ना ते मिळवलंय. कमाई केली आहे, परंतु कमाई करण्यासाठी आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय, मिस्टर विक्रम. विक्रमचा फटका म्हणजेच काय, आल्या दिलेला साई स्पोर्ट्स संघाला 440 वॉल्ट विजेचा झटका आणि पाहतोय आपण सिक्सर. बघितला ना तर इतिहास काय दर्शवत आहे की पहिलाच बॉल असेल, 3 वेळा हे चित्र पाहिले आपण, पहिल्याच बॉलवर सिक्सर ठोकण्याचा कारनामा करतोय. पुन्हा एकदा या वेळेला हवाई हल्ला, आसमानी तुफानी सुलतानी, आणि या वेळेला आली रे आली विक्रम. टू रन स्कोर बोर्डवर. अफलातून फलंदाजी, विशालचं षटक भरपूर दाबा देणार राहिलं. जयदुर्गा स्पोर्ट्स लांबणी टीम का जबरदस्त परफॉर्मन्स करते. 32 2 ओव्हर मध्ये सरासरी 16ची. या ओव्हर मध्ये तब्बल 22 धावा आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये होत्या 10, या ओव्हर मध्ये 22 आल्यात. विशाल चांगल्या गोलंदाजाला अटॅक केला गेलाय आणि थोडंसं आता मात्र विचारात पडले गेले तर टीम पहिली आपण तर मग श्री साई स्पोर्ट्स रावत्याचा पाडा. 32
अजून देखील 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 गडी मात्र जिथे गेले. बघा ना फरक काय पडला का. सरी तिथे जितेन बाद झाले, परंतु जितेन बाद झाले ना विक्रम आले आणि विक्रम आपण पाहिले तर मग ते पराक्रम करतील. आणि पराक्रम काय केलं तर 2 मोठे षटकार. 32 धावा फलकावर पाहतोय आपण. बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहतोय नंबर 3 रोशन, समोर असेल सागर. सागरची बारी. सागर 2 ओव्हर मात्र त्याला स्ट्राईकच मिळाली नव्हती व्यवस्थित. या वेळेला मिळाली आहे आणि मिळाल्यानंतर त्यांनी देखील खातं खोललंय षटकाराच्या साहाय्याने. पहिल्याच बॉलवर आपण बघितलं तर षटकार सागरने खेचला गेलाय. संघाची टोटल 38च्या घरामध्ये पोहोचली जाते. रोशन त्याचं स्वागत भव्य केलं गेलंय. स्वागत जसं केलं, सागरने एक बॉल खेळला होता परंतु त्याला जास्त काही करता आलं नव्हतं, परंतु या वेळेला ना डेट ओव्हरमध्ये अगदी योग्य रीतीने खातं खोललं गेलंय. समोरच्या दिशेने खोल टप्प्यामध्ये हाताळलेला चेंडू. धाव 1 मिळेल, दुसरा धावेचा प्रयत्न होऊ शकतोय आणि झालाय देखील. विक्रम आणि सागर ही जोडी आपण पाहिली आहे. टाळ्यांचा गडगडाट, टाळ्यांचा आवाज किती ऐकायला मिळतोय का तर नक्कीच माहिती आहे की या धावा किती महत्वपूर्ण. 40 धावा फलकावर पूर्ण झाल्यात. या षटकामध्ये चेंडू शिल्लक असतील आणखी ना आपण जर बघितले तर 4. सागर असतील, विक्रम असतील, दोन्ही खेळाडूंच्या मध्ये पार्टनरशिप जबरदस्त झाली, छान झाले. जित्यांची जरी विकेट गेली ना तरी काही फरक पडला नाहीये या खेम्यावर. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत उंचावलाय, फिल्डर आहेत तिकडे, परंतु काय झालंय 1 धाव, दुसरी धाव पूर्ण. 2 धावा मिळाल्यात. विक्रमने मागील 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले गेलेत, परंतु कदाचित असं वाटलं की स्ट्राईक घेतील, परंतु नाही. सागरकडे स्ट्राईक सोपवली गेली आहे. त्यांना देखील माहिती आहे की जर आपण बघितलं तर सागर देखील बॅटिंग करू शकतोय आणि हवेची साथ देखील आहे. फलकावर 42 धावा. खाली राहणारा चेंडू थोडासा आपण पाहिला, नाराज झाले सागर. त्यांच्या झोन मधला चेंडू होता, त्यांना माहिती होतं की हा चेंडू कुठे जायला हवा होता, परंतु बघा प्रत्येक वेळेला आपण चौकार किंवा षटकारात मारू शकत नाही की प्रत्येक वेळेला आपण बघितलं की गोलंदाजाला देखील साथ मिळते. नशिबाची ती मिळाली या बॉलवर. टीमची टोटल 43च्या घरामध्ये पोहोचली आहे. फेकून झालेले चेंडू पाहिले आपण या ओव्हरमध्ये 4. 2 चेंडूचा खेळ आहे शिल्लक. 2 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर किती धावा. विक्रम स्ट्राईक एंडकडे 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले होते. ऑन हिज द हॅट्रिक वर असेल. हो, या वेळेला विक्रमने केली चुकी, चेंडूला सोडून दिला, दरवाजा उघडा ठेवला होता आणि मागून इथे चोरी झाली. फर्निचर डिस्ट्रॉय. विक्रम बॅक टू द पॅव्हिलियन. त्रेचाळीस धाव फलकावर धावा पाहतोय. फेकून झालेले कंप्लीट चेंडू या ओव्हरमध्ये 5. बघा या 5 मध्ये 10 धावा आल्यात, परंतु 1 विकेट. म्हणजेच काय पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 22. 43 हा बॉल चांगल्या स्वरूपात मात्र फेकण्याचा प्रयत्न असेल. 43 43. शेवटचा बॉल असेल. फिनिश कशा प्रकारे होईल. सुंदररित्या आणि अपील केले पंचांनी. बोट आकाशात उंचावलंय. प्रथम मात्र झालेत बाद. संघाचं झालं कमबॅक. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. फलकावर 43 साठी जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष. हे पाहतोय आपण 44 धावा. सिसाई स्पोर्ट्स रावत्याचा बडा संघ. 2 जवळ आपण पाहिलं तर जे खेळाडू आपण पाहिले होते ना अफलातून क्रिकेट ज्याच्यामध्ये सुरुवात केली होती,
जी खास करून आपण बघितली होती की मग विक्रमने ते 2 उत्तुंग षटकार, जितेंच्या माध्यमातून 10, सागरच्या 10, भावेशच्या 8 आणि प्रथमेश तर कमी पडले, आता नाही खोलले, परंतु 43 धावा म्हणजेच काय हवं होतं ते मिळालं एका बाजूने. धामणे संघाला पाठला कसा करायचा मध्ये आल्या होत्या धावा आपण बघितल्या इथे, तर जवळजवळ 9. दुसऱ्यामध्ये आल्या होत्या विशाल, त्यांच्यामध्ये आपण बघितलं तर किती आल्या 22 आणि तिसऱ्यामध्ये 10. म्हणजे काय तर विशाल यांना जो मार पडला त्याचा फायदा मिळालाय. परंतु एका बाजूला बघितल्यात क्रिकेटच्या पटलावर एकाच बाजूने गोष्ट तर दुसऱ्या बाजूने काय प्रत्युत्तर शोधलं जाते पाहूया. जाऊया डीजे कडे आणि त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये परतूया. बॅक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. आपण पाहतोय मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि महाराष्ट्राच्या गर्वाची म्हणू शकताय. आणि सध्या तरी या लाखिवलीच्या मैदानावर आयोजित केलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख सन्माननीय राजसाहेब नावाची स्पर्धा आपण पाहिली आहे, तर सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे चषक 20-25-26 मैदानाच्या आतमध्ये बॉल हा पुरवला जात आहे. विशाल आणि त्यांच्या सोबत आतमध्ये पारंपरिक जोडीमध्ये थोडासा बदल पाहायला मिळतो. या वेळेला आघाडीची जोडी, ओपनिंगची जोडी आपण बघितली आहे तर आहे विशाल आणि अनिल गहिला. असं म्हणतात ना की जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते. सफलता उन्हीं को हासिल होती है, हासिल होती है, हासिल होती है जो वक्त और हालात पे रोया नहीं करते. 44 धावांचं लक्ष. विशाल आहेत, समोर आहेत जितेन. आमना सामना, एका बाजूने टीम धामणे, एका बाजूने आपण पाहिलं तर टीम रावत्याचा पाडा. म्हणजेच काय तर जय दुर्गा स्पोर्ट्स धामणे आणि श्री साई स्पोर्ट्स रावत्याचा पाडा. जितेन राऊंड द विकेट. सामना विशालच्या सोबत. पहिला चेंडू, पहिलाच बॉल, वाघाडची दहाड, खोदला पहाड, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. जबरदस्त फटका. जसंच म्हटलं जात आहे ना जमाना तेरी हार देखता है. विशालने जर षटकाराची हॅट्रिक्स पूर्ण केली तर विदुरजी गडक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु सध्या तरी धावा हा जोडण्याचा मनसुबा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे. 2 धावा जोडल्या जात आहेत. जसं म्हटलं जात आहे ना कि ना जमाना तेरी हार देखता है, ना जमाना तेरी जीत देखता है. मुश्किलों से मुसीबतों से कैसे लड़ा जमाना तो बस जीत और जुनून देखता है. जुनून तर आहे विशालकडे, जीत तर देखील आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 8. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हाईट फॅक्टरने मात्र वाचवलं गेलं. या वेळेला हा येतोय डॉट चेंडू. विशाल आपण पाहिला तर जोखीम भरा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मॅच जिंकण्यासाठी 15-36 हे समीकरण आपल्याला डोळ्याच्या समोर दिसत आहे. विशाल अगेन्स्ट धामणे अशी लढत असेल मी तर म्हणेन. पुन्हा एकदा उडवलाय हा बॉल, चाललाय हाय हॅलो टाटा बाय बाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशालचा शो इज ऑन फायर. षटकार.
धावा फलकावर जसं म्हटलं जातंय ना टीट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से आणि गेंद का जवाब बल्ले से. दिलाय 14 धावा फलकावर जोडल्या 4 चेंडू मध्ये. चितेंवर आक्रमण केलंय. तुटून पडले. विशालला माहिती आहे काय करायचं आणि कसं करायचंय. या बळीला ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू पाहायला मिळाला. ड्राईव्ह केला जातोय. धाव तर एक मिळेल. सागरच्या माध्यमातून थोडंसं मिसफीड झालंय. टीमच्या टोटलला वाढ होताना पाहायला मिळेल. टीमची टोटल पोचली जाते या 2ने 16च्या घरामध्ये. अफळातून आपण बघितली तर मग इथे होताना पाहायला मिळते फटकेबाजी. 16 चेंडू फेकून झाले तर 5. हो यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता परंतु घडलंय काय की हा बॉल आलाय एक सिंगल. एका सिंगल मुळे आपण पाहू शकतोय की षटक पूर्ण झालाय. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे खेळाडूंना पाहण्याची आणि आम्हाला देखील गरज आहे एक सुंदर सुमधुर छोट्याशा गाण्याची. चला गाणं ऐकूया. दर्शवले जात आहेत त्यांना देखील माहिती आहे की सामन्याचा नक्कीच आपण पाहिलं तर विजेता कोण. पहिल्या ओव्हरमध्ये आले 17 12 चेंडू 27 हवेत. गेमला ऑन केलंय विशालने कार्य केलंय आपलं. जसं म्हणतायत ना कि मेहनत करने वालों को मत सिखाओ सुकून क्या होता है क्योंकि वो चुनौतियों से डरते नहीं उनके दिल में जुनून जो सवार होता है. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत मिस्टर सागर. हो यावेळेस आपण पाहिलं फिरकीचा माया जाल आहे. या फिरकीला कशा प्रकारे झेललं जाईल विशालच्या माध्यमातून. या वेळेला या गोलंदाजीमध्ये चांगल्या धावा जोडण्याचा प्रयत्न करावाच लागेल. इथे कमी पडला तर मग मागे पडू शकतोय. फुलटॉस हा बॉल खराब आहे आणि त्या खराब बॉलचा फायदा घेतलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 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 मिळेल हा चौकार. झालंय ते झालंय. आता गंगेला मिळालंय काय तर आता डोळ्याच्या समोर असेल. उघड्या डोळे पहा नीट आणि पुढचा चेंडू पाहायला मिळेल तो म्हणजेच फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू विशाल सोडणार नाही. तोडलाय फोडलाय आणि या वेळेला विशालने मात्र बॉलला स्टँड मध्ये सोडलाय. साधा बा इतिहास आठवण करून देईन का इतिहासामध्ये त्यांनी हा रेकॉर्ड केलाय. त्याच्या नावावर एक सेंचुरी आहे नाव आहे. रावत्याचा पाण्याचा नक्कीच हा वाघ आहे विशाल रावते. रिवर्स रिवर्सचा फटका या वेळेला पुन्हा एकदा सक्सेस झालाय. आता मात्र आपण पाहिलंय ज्या ज्या ठिकाणी मला हुकूमत गाजवायची आहे त्या त्या ठिकाणी मी फटके खेळेन आणि इथे ठोकलाय चौकार विशाल. चौकाराने टीमचं टोटल पोचलंय 32. 9 चेंडू आणि 12 धाबा. या ओव्हर मध्ये काय झालंय कसं झालंय झालंय तर झालंय सगळंच झालंय. विशालची खेळी 10 मध्ये 31. हो याच दरम्यान पाहिला पण ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला गेलाय. 8 चेंडू 12 धावा. अजून सुद्धा आपण बघितलं तर मग येण्याचा प्रयत्न केला जातोय विशालच्या माध्यमातून. अफळातून खेळ पाहायला मिळालाय. ऊर्जा संचार केलाय विशालनं.
रिवर्स पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. या वेळेला आपण बघितलं तर सी फॉर क्रिकेट, सी फॉर कंट्रोल क्रिकेटमध्ये असतंय आणि तरी पाहायला मिळेल का? चेंडू शिल्लक आहेत, 7 धाव्यांची गरज आहे, 12 म्हणजेच काय या मॅच मध्ये निर्माण झालाय 7-12चा उतारा. तो कोणत्या संघाच्या नावावर चढेल? 7-12चा नाही, मी तर म्हणेल या ट्रॉफीचा उतारा आहे. आता अपील केली, पुढे आले, परंतु सांगितलं पंचांनी की नाही. धाव मिळेल एक. अंतिम जो षटक, 6 चेंडू आणि 11 धावा. सामना जिंकण्यासाठी, सुपर 5 मध्ये जाण्यासाठी पाहतोय आपण सुपर 5 मध्ये कोणता संघ? श्री साई स्पोर्ट्स रावत्याचा पाडा की मग जयदुर्गा स्पोर्ट्स धामणे ए? जितेनने भरपूर चांगली बॅटिंग केली आहे, भरपूर चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं. विक्रमने देखील चांगली बॅटिंग केली आहे, परंतु बॉलिंग हा सगळ्यात मोठा आणि गंभीर प्रश्न राहिला गेले. सहा चेंडू 11 धावा. कोणता संघ सामना जिंकेल? कोणता संघ आपण पाहिला तर अंतिम 5 मध्ये या श्रीमान सन्माननीय राजसाहेब ठाकरे चषकामध्ये प्रवेश निश्चित करेल? या तिसऱ्या दिवसाचा इतिहास कोण रचताना पाहायला मिळेल? कोण इतिहास लिहिताना पाहायला मिळेल? समोर विशाल बॉलिंग ट्रॅकवर, रोशन समोरच्या दिशेनं आणि कॅच कलेक्ट केला जाईल. विकेट मिळाली आहे, ज्याची हवी होती त्याची. विशाल झालाय बाद. मॅच फसले की काय पाहूया. अजय मात्र जागृत झाली आहे धामणे टीमला. संदीप मैदानाच्या आतमध्ये, संदीप आलेत बॅटिंग करण्यासाठी, परंतु काय घडले गेलंय की विकेट मिळाली आहे विशालची. आणि तेच तर नको हवं होतं श्री साई स्पोर्ट्स रावत्याचा पाड्या टीमला, परंतु हवं कोणाला होतं तर जय दुर्गा स्पोर्ट्स धामणे या टीमला मिळाले. मोमेंटमला तर शिफ्ट केलं जाऊ शकतंय आणि सुंदर रीत्या मात्र आपण बघितलं की विशालने खेळ केला. एका बाजूने आपल्या संघाचा जर पाहिला पण तर 31 धावा, ज्याच्यामध्ये षटकार 3, चौकार देखील ठोकले. नवीन बॅटर संदीप खुताडे. आल्या आल्या आपण बघितलं ऑन साईडला चेंडूला खेळलं जाते. एक धाव तर मात्र मिळेला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातात. चेंडूची फेकी येते, परंतु काय घडलंय? दुसऱ्या धावेचा प्रयत्न अपुरा राहिला गेला आणि फलंदाज होईल बाद. विशालची विकेट, संदीपची विकेट. मात्र पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आता येताना पाहायला मिळतात, परंतु ज्या वेळेला आलेत ना की गरज आहे संघासाठी एक संकट मोचकवाला रोल त्यांना पूर्ण करायचा आहे. रोल पूर्ण करतील का? करावं तर लागेल. तसं म्हटलं जातं ना की स्वप्न मोठे ठेवायचे असतील तर मेहनत तितकीच करावी लागते, कारण की यश कोणाला सहजच मिळत नाही, तर त्याच्यासाठी मनामध्ये ही जिद्द मात्र जपावी लागते. चेंडू शिल्लक असतील 4 धाव्यांची गरज आहे 10. हा बॉल हवेत खेचलाय, विकेटची दरकार. विकेट मिळेल. मनीषची विकेट डाऊन झाली आहे. मॅच फसले. पाहिली आपण आता चेंडू शिल्लक असतील 3 आणि धाव्यांची गरज 10.
पूर्णपणे विशालची विकेट मुवमेंट देणारी पाहायला मिळाली. गणेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. समोर चेंडू शिल्लक आहे 3 धावा हव्या आहेत 10. 10 धावा नाही आहेत तर नक्कीच काय आहे तर एक ट्रॉफी आहे. ट्रॉफीचा मानकरी नक्कीच ठरेल इथून एक संघ. परंतु त्याच्यासाठी पण बघितलं तर सुपर 5 खास करून सुपर 5 मध्ये कोणता संघ आहे तर पाहायला मिळेल. गणेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. गणेश म्हणजेच काय तर आपण नेहमीच मग अडचणीमध्ये आलो तर मग सांगतोय सुख करता दुःख हरता गणपती बाप्पा मोरया. म्हणजेच काय तर गणपती. गणपतीला वंदन म्हणजेच काय तर गणेश. आणि नक्कीच संकटमोचक बनेल का सी साई स्पोर्ट टीम साठी. बॉल खॉल मध्ये टाकलाय. एक धाव मात्र पूर्ण होताना जरूर बघायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चेंडू पाहतोय थोडासा दगा देताना पाहायला मिळाला. परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाच नाही. चेंडू शिल्लक असतील आता 2 आणि सामना जिंकण्यासाठी धावेची गरज आहे ती म्हणजेच 9. बघा मला तरी वाटतं की या इथे धावा घ्यायला हव्या होत्या. 9 धाव्यांची गरज आहे. 2 मध्ये 9. मॅच होता कुठे मॅच गेला कुठे. बघा 2 ओव्हरमध्ये अशक्य काम शक्य केलं परंतु जे शक्य काम आता अशक्य होताना पाहायला मिळालंय. क्रिकेट यालाच म्हणतात हसणाऱ्याला रडवते आणि रडणाऱ्याला हसवतंय. क्रिकेटचा हा भागच आहे आणि तो आपण बघितलाय. 2 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी आपण पाहिल्या तर 9 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडकडे आता पाहिलं आपण तर जो बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अनिल गैला जो ओपनिंगला गेलाय परंतु त्याला स्ट्राईकच मिळालेली नाहीये. मिळाले तर कोणत्या क्षणाला की अशा क्षणाला. आता काय एकतर तुम्ही हिरो बनू शकताय नाहीतर झिरो बनू शकताय परंतु हिरो बनण्याची हीच संधी आहे. मला तरी वाटते संपूर्ण धामणेगाव इथे उपस्थित झालाय. बॉल मात्र खेचलाय मात्र आपण पाहतोय हो नियतीला देखील मान्य नाहीये. धावा 2 तर मिळाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न नाही तर आपण पाहू शकतो 2च मिळतील. आता काय तर फलंदाज बाद झालेत परंतु कोण बाद झाले कसं बाद झाले सांगितलं तर गणेश बाद झालेत हे सांगितलं गेलंय. जिंकण्यासाठी आपण पाहिले ना तर आता चेंडू शिल्लक असेल. फिक्सिंग नो फिक्सिंग ओनली कंपल्सरी चेसिंग. पण इथे काय आहे ना एक गोष्ट आहे. ती काय गोष्ट आहे तर ती गोष्ट नक्कीच सांगेन. जगदीश आलेत. 7 धाव्या हव्या आहेत. चमत्कार नक्कीच आपण बघितलं. अजुबा 7 धावा आहेत परंतु एक 8वा अजुबा झाला ना तर नक्कीच होऊ शकतोय. एक चेंडू 7 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. डावखुरा हाताचा बॅटर आहे परंतु काय आहे एक 7. ओ या वेळेला पाहिला आपण फटका खेचला परंतु एका धावेचा फरक पाहिला आपण.